माडग्याळ येथील सरपंच अनिता माळी व महिला सदस्यांनी सत्ता आल्यापासून कायम कामात जत तालुक्यात अग्रेसर आहेत. अनेक वेळा नावाला महिला सरपंच पण काम मात्र पतिदेव करत असताना आपण बघतो. पण अनिता माळी व त्यांच्या सहकार्यांनी तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावाच्या मध्यभागी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकत अड्ड्यातच ठिय्या दिला. या प्रकारानं मटका घेणाऱ्या एजंटची मात्र चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी सरपंच सौ अनिता माळी, उपसरपंच बाळासो सावंत, महिला सदस्या सौ निर्मला कोरे, सौ सविता सावंत, सौ निकिता कांबळे, सौ शोभा माळी, सदस्य महादेव माळी हे पोलीस येऊन कार्यवाही करेपर्यंत त्या ठिकाणावरून न हलण्याचा पवित्रा घेतला व ठिय्या दिला. जत पूर्व भाग तसा दुष्काळी पट्टा असलेला भाग, पण या भागात अवैध धंद्यांचा मात्र कायमच सुकाळ असतो. जे कुठेही चालणार नाहीत ते अवैध धंदे जत व उमदी पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही अडचणीविना चालत असतात. माडग्याळ ही याला अपवाद नाहीये. माडग्याळमधील अवैध धंदे बंद करावेत अशी गेल्या कित्येक दिवसापासून मागणी आहे. तसे पोलीस ठाण्यांना पत्रव्यवहार देखील झालेले आहेत. पण याकडे कायमच दुर्लक्ष करत गावात मध्यभागी दुकानं थाटण्याची कामं सुरूच आहेत. यातूनच आज महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आज मटका अड्ड्यावरच ठिय्या दिला. या उलट मटका एजंटनेच या महिला सदस्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं. शेवटी महिलांनी पोलीस येऊन कारवाई केल्यावरच येथून हलणार असल्याचा पवित्रा घेतल्यानं अखेर पोलिसांना येऊन एजंटला ताब्यात घेणं भाग पडलं. मटका अड्डा बंद करण्यास गेलेल्या महिला सरपंच व महिला सदस्यांना एजंटने तुम्ही पोलिसांना काय बोलवता, मीच बोलवतो, त्यांनी काही होत नाही, आमचं सगळं मॅनेज असतं असं उद्धटपणे बोलले. त्यामुळे पोलिसांची देखील अवैध व्यवसायाविरोधात असलेल्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होतोय.